पुणे महानगरपालिकेने सारसबागेच्या इथं डायग्नोस्टिक सेंटर बांधलं होतं गिरीश बापट साहेबांच्या नावाने. हे बघा, हा तो बोर्ड 15 डिसेंबर 2025 देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं ओपनिंग केलं होतं. हे बघा, याचा फलक इथं बोर्ड दिसतोय. हे बघा, हा इथं बोर्ड दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नावाने आणि तारीख पण लिहिलेली. यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 15 डिसेंबर 2025ला याचं ओपनिंग झालं. मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं महिनाभरात चालू होईल. महिनाभर निवडणुकांमध्ये गेला, त्याच्यामुळे मी महिनाभर गप्प बसलो आणि त्याच्यानंतर परत एक महिना झाला. आज 16 फेब्रुवारी आली. आज 2 महिने होऊन गेले. इथं परिस्थिती बघा. या हे जे ओपनिंगच्या वेळेस फ्लेक्स लावले होते त्याची अवस्था बघा. हे बघा, ही काय अवस्था आहे. हां, या व्यतिरिक्त काय आहे हे काय आहे? काय आहे? डायग्नोस्टिक सेंटर आहे का हे असं? या व्यतिरिक्त हे चालू आहे का? तर पूर्णपणे बंद आहे. लॉक आहे, लॉक. हे बघा, या बिलकुल चालू नाहीये, बंद आहे, बंद. या दोन महिन्यानंतर पण डायग्नोस्टिक सेंटर जर बंद होतं तर त्यावेळेस एवढ्या ओपनिंगची घाई कशासाठी केली होती? सगळं बंद आहे. हे बघा, लॉक आहे, लॉक. हां, कसलं ओपनिंग केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब? हां, लोकांना मूर्ख बनवता का? निवडणुकीच्या ऐन तोंडावर 15 तारखेला निवडणुका डिक्लेअर झाला पुणे महानगरपालिकेच्या आणि 15 तारखेला तुम्ही याचं घाई गडबडीत ओपनिंग केलं. तुमची चमकोगिरी करण्यासाठी तुम्ही डायग्नोस्टिक सेंटरचं ओपनिंग केलं होतं का? याचं स्पष्टीकरण फडणवीस साहेब तुम्हाला द्यावं लागेल.